नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नगर परिषद योजनेअंतर्गत अंधारे चौकात तुळशी वृंदावन शिल्पाचे लोकार्पण। नंदुरबार नगर परिषदेच्या योजनेअंतर्गत शहरातील अंधारे चौकात विजयादशमीच्या मुहूर्तावर तुळशी वृंदावनाचे शिल्प साकारण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। तुळस पवित्रता, भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे। तुळशी वृंदावन जयाचे द्वारी, धन्य तो प्राणी संसारी असे तुळशी वृंदावनाचे महत्त्व सांगितले। विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी शहरातील अंधारे चौकात भक्तीचे प्रतीक असलेल्या तुळशी वृंदावनाचे शिल्प नगर परिषद योजनेअंतर्गत साकारण्यात आले। चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचे शिल्प बसविण्यात आले असून त्याचे गुरुवारी उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। तर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचे पूजन केले। यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के. पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, बाजार समिती सभापती दीपक मराठे, माजी जिल्हा परिषद देवमन पवार, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, रवींद्र पवार, परवेज खान, वकील पाटील, हिरालाल चौधरी, गजेंद्र शिंपी, रियाज खाटिक, रोशन कुरेशी, फारुक मिस्त्री, वरत्या पाडवी, अमित रघुवंशी, पुष्पेंद्र रघुवंशी, आनंद रघुवंशी, प्रेम सोनार, विजय माळी, जगन माळी, निंबा माळी, विनोद राजपूत, मोहित सिंग राजपूत, अतुल पाटील, अंबू पाडवी, नवीन बिर्ला, किशोर पाटील, प्रकाश माळी, सुरेश घाटे, दादाभाई मिस्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।